सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता लोखंडी बैलगाडी मोफत इथं मिळणार आहे 100% अनुदान. लगेच अर्ज करा. 5 दिवसांमध्ये अनुदान तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. ज्यांना कोणाला लोखंडी बैलगाडी घ्यायची असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सरकारकडून लोखंडी मोफत बैलगाडी योजना आता सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, नेमकी योजना काय आहे, कोणाला लाभ मिळणार आहे, अनुदान किती लागणार आहे, अर्ज कसा करायचा, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे इथं लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता माल वाहतूक करण्यासाठी बैलगाडीची गरज असते. लोखंडी बैलगाडीची किंमत अनेकदा 30 ते 60 हजारपर्यंत राहते. छोट्या गरीब शेतकऱ्यांना ते घेणे अवघड असते. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी लोखंडी बैलगाडी खरेदी अनुदान योजना इथं सुरू झालेली आहे. तर यामध्ये 100% अनुदान शेतकऱ्यांना मोफत बैलगाडी इथं देणार आहे. या योजनेचा जो काही फायदा आहे ते आता शेतकऱ्यांना थेट होणार आहे. लघु शेतकरी, त्याचप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी ज्यांच्याकडे बैलजोडी आहे, तर अशा शेतकऱ्यांना लोखंडी बैलगाडी इथं आता मिळणार आहे. तर आता यामध्ये अनुदान कशा पद्धतीने तर राहते. तर आता अनुदानाचे जे काही आहे यामध्ये 30 ते 50 हजारपर्यंत जे की तुम्हाला इथे दिले जाते. तर आता किंवा तुम्हाला 100% अनुदान इथं मिळते. आता जिल्ह्यानुसार हे वेगवेगळं राहते. असं नाही की सर्व जिल्ह्यात एवढीच अमाऊंट असेल, तर वेगवेगळं राहते सर्व. तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती इथे लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड 712 8 हे तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. काय आधार कार्ड 712 आणि 8. यानंतर बँकेचे पासबुकचे झेरॉक्स, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, जात सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला प्राधान्य पहिले इथं देण्यात येते. त्यानंतर लोखंडी बैलगाडी योजना आता या जिल्ह्यांमध्ये महाडीबीटीवरून आता पंचायत समिती योजनेअंतर्गत ही जी योजना इथं राबवली जाते. तर आता या जिल्ह्यांमध्ये योजना सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये सर्वप्रथम येते आपलं जे काही नाशिक विभाग, यामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये येते आपलं पहिलं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर जो तो विभाग येते अमरावती विभाग, यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश येते. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. त्याचप्रमाणे इथे आपलं कोकण विभाग. कोकण विभागामधील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. यानंतर इथे आपलं पुणे विभागामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यासाठी तुम्हाला 2 प्रकारे अर्ज करता येईल. एक ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरून फार्मर आय डी टाकून किंवा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून ॲग्रिकल्चर जे काही योजना निवडायची आहे, बैलगाडी शेती उपकरणे जे काही योजना निवडायची आहे, अर्ज सबमिट करायचा आहे. ऑफलाईन ठिकाणी तुम्हाला बरेच ठिकाणी इथं चालू राहते, ग्रामसेवक, पंचायत समिती, कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत. तर हे जे तुम्ही याच्या माध्यमातून अर्ज करू शकता. तर आता अर्ज केल्यानंतर पुढील काय होते, कागदपत्राची तपासणी होते, त्यानंतर शेतकऱ्यांची निवड केली जाते. अर्ज मंजूर केल्यानंतर आणि 5 ते 30 दिवसांमध्ये तुम्हाला इथं अनुदान खात्यामध्ये जमा केले जाते. आत्ता ही ऑनलाईन प्रक्रिया स्वीकारली जाते. बरेचदा हे जे आहे ऑफलाईनसुद्धा इथं भरपूर जिल्ह्यांमध्ये इथं सुरू राहते. तर आता यामध्ये मोफत बैलगाडी योजना 2026 कोणाला लाभ इथं मिळणार नाही. तर आता यामध्ये कोणकोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही, काय नाही आहे, शेतजमीन नाही आहे, तर असे शेतकरी बांधव यामध्ये अपात्र आहेत. म्हणजे यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही, ज्यांच्या नावावर शेती नाही आहे. त्यानंतर सरकारी कर्मचारी असेल, वार्षिक उत्पन्न जर जास्ती असेल, तर अशांना सुद्धा या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही, यामध्ये अपात्र राहणार आहे. आधीच जर तुम्ही या योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर असे शेतकरी यामध्ये अपात्र. पहिलेच याआधी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा लाभ मिळणार नाही. बैलजोडी नसेल तर शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. तर आता तुमच्याकडे बैलजोडी असणे आवश्यक आहे, जेणेकरून लोखंडी बैलगाडी तुम्हाला इथे देण्यात येईल. काही ठिकाणी बैलगाडी वापरण्यासाठी बैल असणे आवश्यक असते. तर आता यामध्ये जे काही चुकीचे डॉक्युमेंट्स आहे,
तर आता अर्ज करताना जे की तुम्ही तुमचं आधार व्यवस्थित द्यायचं, 7/12/8 बँकेचं पासबुकची झेरॉक्स, डुप्लिकेट जर अर्ज केला तर तुमचा अर्ज इथं रद्द होऊ शकतो. तर आता या विविध जिल्ह्यांमध्ये लोखंडी बैलगाडी अनुदान योजना इथं सुरू झालेल्या आहेत, तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा आणि योजनेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.